नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शासनामार्फत जो महारोजगार मेळावा घेतला तयारी जय्यत झालेली आहे। शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड, विजयदुर्ग सज्ज झाले आहेत। तर या ठिकाणी 6 आणि 7 मार्च पहा कोणकोणत्या कंपन्या आहेत आणि कंपनीची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसणार आहे। तर जाऊ डायरेक्ट मेळाव्याच्या लोकेशनला। आता या लोकेशनवर गेल्यानंतर तुम्हाला 2 गेट बनवलेले आहेत। मेन गेटला तुम्हाला एंट्री गेटला रजिस्ट्रेशन काउंटर दिसणार आहेत, जिथे तुम्हाला जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशनसुद्धा करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला तुमचं लोकेशन, स्टॉल लोकेशनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे। तर VIP गेटला तुम्हाला शक्यतो एंट्री नसणार आहे, त्यामुळे मेन गेटला तुम्ही एंट्री घ्या। इथे मेन गेटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन काउंटर दिसेल, मेन स्टेजसुद्धा तुम्हाला सुसज्ज बनवला दिसत आहे। अशा प्रकारची तयारी या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर डोम्स बनवलेले आहेत, प्रतापगड, सिंहगड, विजयदुर्ग अशा नावाचे डोम्स तुम्हाला, शिवनेरीगड दिसतील। अशा नावाचे डोम ज्या ठिकाणी स्टॉल्स दिसतील कंपन्यांचे, कंपन्या नामांकित कंपन्या आलेल्या आहेत आणि त्याची डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसत आहे। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल देणारच आहे। शिवनेरीमध्ये सुद्धा बरेच स्टॉल लागलेले आहेत, साधारण 76च्या दरम्याने स्टॉल त्या ठिकाणी शिवनेरीमध्ये आहेत, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्या आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी बसलेले दिसतील, जे तुम्हाला लगेच अपॉइंटमेंट लेटर, इंटरव्ह्यू घेऊन देण्यात येतील। अशा प्रकारची योजना शासनाने केलेली आहे तुमच्यासाठी। तर या नमो रोजगार मेळाव्यात तुम्ही अवश्य भेट देणार आहात। या ठिकाणी माहिती कक्ष अधिक दिलेला आहे, मेडिकल स्टाफसुद्धा आहे, त्याचबरोबर पाणी वाटप आणि फ्री वायफायसुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे। 10वी पासून पदवीपर्यंत नोकरीच्या संधी यामध्ये देणार आहेत। मोठाला या ठिकाणी पेंडॉल लावले आहे, यामध्ये साधारण 5 ते 7 हजार विद्यार्थी बसू शकतील, अशा प्रकारचा पेंडॉल आहे। तर सगळ्यांनी या मेळाव्याला लवकरच येऊन स्वागत या ठिकाणी आहे। आणि तुम्ही आता या कंपन्यांची डिटेलमध्ये तुम्हाला 6 आणि 7 तारखेला ज्या कंपन्या भाग घेणार आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी टाकलेली आहे। तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सदर लिस्ट दिसणार आहे। डोम 1 शिवनेरी नावाचा डोम बनवलेला आहे, 76 स्टॉल्स त्या ठिकाणी आहेत। यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आणि किती कोणत्या ठिकाणी आहेत याची सुद्धा डिटेल दिलेली आहे। तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, त्याचबरोबर इथे नाविन्यता सोसायटी, इथे इतर स्टॉलसुद्धा आहेत। तर जेणेकरून तुम्हाला अत्यंत माहिती चांगली या PDF मध्ये मिळणार आहे। कोणत्या कंपन्या तुम्हाला या ठिकाणी आहेत याची सुद्धा डिटेल आणि त्यांच्या सीट्स किती आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत याची सुद्धा डिटेल। तर ही PDF तुम्ही डाउनलोड करून बघू शकता की तुमच्या रेझ्यूम जा मॅचअप होणारी कोणती कंपनी या ठिकाणी तुम्हाला सापडणार आहे। तर ही PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता, तिथे लिंक देत आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला SMS आले असतील, ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांना SMS आलेले। अशा मोठी PDF साधारण 41 पेजची या ठिकाणी दिसत आहे। शिवनेरी हा त्या ठिकाणी एक पेंडॉल आहे, त्या पेंडॉलमध्ये एवढे 76 स्टॉल्स आहेत। त्यानंतर दुसरा पेंडॉल आहे विजयदुर्ग, यामध्ये एकूण 94 स्टॉल दिसत आहेत। बँकिंग, इन्शुरन्स, BPO, सेल्स अशा वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत। तर त्यांचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी बसलेले असणार आहेत आणि तुमचं लगेच त्या ठिकाणी सिलेक्शन म्हणजे इंटरव्ह्यू घेऊन सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर पुढे आहे केमिकल्स, प्रतापगडमध्ये 76 स्टॉल्स आहेत। एकूण 352 स्टॉल या ठिकाणी दिसत आहेत। एकूण 352 स्टॉल आहेत आणि 352 स्टॉलमध्ये भरपूर वेकन्सीज त्या ठिकाणी बऱ्यापैकी दिलेल्या आहेत। तर तुम्ही उद्या या मेळाव्याला भेट दिल्यानंतर सोबत बरेच रेझ्यूम ठेवा, जेणेकरून तुम्ही प्रत्येक कंपनीला ज्यावेळी इंटरव्ह्यू देणार त्यावेळी तुम्ही रेझ्यूम समोर असणं आवश्यक आहे। त्यामुळे 10 ते 12 रेझ्यूम किंवा जास्तीत जास्त रेझ्यूम त्या ठिकाणी सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला सिलेक्शनला जास्त वाव असणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सिंहगडमध्ये सुद्धा 106 स्टॉल्स आहेत। तर तुम्हाला ह्या पेंडॉलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्समध्ये वेगवेगळे प्रकारचे ट्रेड्स असतील किंवा वेगवेगळ्या सेक्टर्स आहेत, अशा प्रकारचे IT सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये सुद्धा या ठिकाणी जॉब्स त्या ठिकाणी दिसत आहेत। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजेच तुम्हाला त्यावर रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद।